नमस्कार मंडळी, मी मिरचीचं लोणचं बनवणार आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत, लिंब घेतलेले आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, हळद घेतले, मीठ घेतले, धने घेतलेले आहेत, बडीशेप घेतले आणि जिरं घेतलेले आहे। धने, जिरे आणि बडीशेप मी भाजून घेणार आहे, तसेच मोहरीची डाळ थोडीशी गरम करून घेणार आहे। लिंबाच्या अर्ध्या फोडी करून घेतलेले आहेत आणि ही यंत्रामधनं ह्याचा आपण रस काढून घेणार आहे। अशा सर्व लिंबाचा आपण रस काढून घेणार आहे। इथे मिरच्याचे मी बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे कात्रीने, ह्या कारण तिखट मिरच्या आहेत, आपल्या हाताला आग होईल म्हणून लिंबाचा रस करून घेतलेला आहे। आणि धनेपूड, जिरेपूड आणि बडीशेप ह्याची मी भाजून पूड केलेली आहे। मंडळी, मी मिरच्याचे बारीक बारीक तुकडे केलेले, ह्याच्यात हळद आणि मीठ मी अशी टाकते, तसेच धनापूड, जिरापूड ही सर्व आपण ह्याची केलेली पूड टाकते, त्याच्यामध्ये मोहरीचं बी पण टाकते आणि वरतून असा लिंबाचा रस सोडते ह्याला। आणि ही सर्व आपल्याला एकजीव करायचे, मिक्स करायचे। मिरचीचं लोणचं तयार आहे। मिरचीचं लोणचं कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।